हॅलो एव्हरीवन, आज आम्हाला एका शोसाठी जायचं होतं. कुठे जाणार आहोत ते पुढे समजेलच तुम्हाला. जायच्या आधी म्हटलं घरूनच नाश्ता करून जावं, तर त्यासाठी मी पोहे बनवून घेतले आणि क्रिशासाठी पण इथे कमी तिखटाचे पोहे बनवले. नाश्ता बनवून झाल्यावर क्रिशासाठी मी इथं टिफिन पॅक करून घेतला, म्हणजे तिला मध्ये आधी काही खायला लागलं तर ते खाता येईल यासाठी मी तो टिफिन पॅक करून घेतला. नाश्ता करून मस्त तयार होऊन आम्ही निघालो. उशीर तर झाला होता म्हणून आम्ही कार न घेता टू व्हीलरने निघालो. पण रिटर्न येताना कारने न येण्याचा मला खूप पश्चाताप झाला. का ते सांगते ना. तर आम्ही आलो होतो सौरभ भोसले यांचा शो पाहायला. खूप पब्लिक आलं होतं. ऑलमोस्ट 4,500 लोक शो पाहायला आले होते. शो खूप मस्त होता. पोट दुखेपर्यंत हसलो. पण झालं काय, आम्हाला पोचायला उशीर झाला होता, त्यामुळे आम्हाला बसायला सीट्स मागे मिळाल्या. पण शो झाल्यावर सौरभदादासोबत फोटो तेवढा मी नक्की घेतला. शो झाल्यावर आम्ही बाहेर आलो तर क्रिशा मॅडमला ड्रेस बदलायचा होता. तिचा ड्रेस चेंज करून आम्ही निघालो तर दुपारी इतकं कडकडीत ऊन पडलं होतं, बापरे. तेव्हा मला आमच्या कारची खूप आठवण येत होती. आम्हाला शॉपिंगला पण जायचं होतं. ऊन बघून तो प्लॅन पण कॅन्सल केला. तिथून आम्ही गेलो जेवायला. दुर्वांकूरला जायचा प्लॅन होता. थाली जेवायचं होतं, पण तिथे पण खूप गर्दी असल्याने लांबूनच हॉटेलचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. मग बानेरमध्ये येऊन तिथल्या वाडेश्वरमध्ये पावभाजी आणि मँगो लस्सी पिऊन आम्ही निघालो डीमार्टला. डीमार्टमध्ये घरी लागणाऱ्या वस्तूंची भली मोठी शॉपिंग केली आणि इथे क्रिशाला टूथब्रश घ्यायचा होता, तर तो सिलेक्ट करणं तिचं सुरू होतं. डीमार्टमधून येताना हे चीज पॉपकॉर्न घेणार नाही असं होतच नाही. ते खाऊन घेतलं आणि महेशसाठी चहा बनवला. तर असा होता आमचा दिवस. चलो बाय.